माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या पुढाकारातून आणि साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य धार्मिक महोत्सव यंदाही भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। वसंत टेकडी संदेशनगर येथील द्वारकामाई साई मंदिरात सलग 2 दिवस विविध धार्मिक आणि सामाजिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमात श्री क्षेत्र देवगड संस्थानचे हरिभक्त पारायण हबप लक्ष्मण महाराज नागरे यांच्या ओजस्वी कीर्तनाचे आयोजन करण्यात आलं। त्यांच्या निरूपणाने उपस्थित भाविक भक्तिरसात तल्लीन झाले। धार्मिक कार्यक्रमाबरोबर समाज उपयोगी उपक्रमांना सुद्धा विशेष महत्त्व देण्यात आलं। इंडो आयरिश हॉस्पिटल यांच्या सहकार्यानं परिसरातील नागरिक आणि भाविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिर आयोजित करण्यात आलं। तसंच साई सेवा ब्लड सेंटरच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या दोन्ही उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। या कीर्तन सोहळ्यास महापौर ज्योतिताई गाडे, नगरसेविका गौरी बोरकर, हरप्रीत कौर गंभीर, संध्या पवार, वर्षा सानप, रोशनी त्र्यंबके, माजी नगरसेविका रुपाली वारे, किरणताई बारसकर, सविता मोरे, नगरसेवक महेश तवले, मयूर शिंदे, रोहन सानप यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या या उपक्रमाचे यंदा 13वे वर्ष आहे। प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी परिसरातील नागरिकांना एकत्र आणून द्वारकामाई साई मंदिराच्या प्रांगणात विविध धार्मिक आणि आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। समाजातील दानशूर नागरिकांच्या सहकार्यानं उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्थाही केली जाते। यंदाच्या गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त प्रमिला चंद्रकांत सिंग ठाकूर यांच्यातर्फे राहुल ठाकूर आणि ठाकूर परिवाराच्या वतीनं सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। ठाकूर परिवाराच्या या सामाजिक आणि धार्मिक योगदानाबद्दल साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला। कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साईंची आरती करण्यात आली। त्यानंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं। भक्ती, समाजसेवा आणि आरोग्य जनजागृतीचा सुंदर संगम घडवणारा हा गुरुपौर्णिमा महोत्सव परिसरातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरलाय। आता तुम्हाला महाराजांनी सांगितलेलं आहे गुरु म्हणजे काय असतो। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला सांगतो 3 गुरु असतात। हे म्हणजे 3 गुरु असतात पण गुरु 4 असतात। कसे असतात 4? पहिला गुरु म्हणजे आई असते। आई असे असते की आईचं कर्तव्य काय हे महाराजांनी तुम्हाला सांगितलेलं आहे। नांगरे महाराजांनी आईचं कर्तव्य सांगितलेलं आहे। दुसरे गुरु म्हणजे वडील असतात। हे वडील आपल्याला काय शिकवतात हे दुसरे गुरु असतात। तिसरे गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात। शिक्षक हा गुरु असतो कारण की शिक्षक आपल्याला लहानचं पोटापर्यंत शिक्षणापर्यंत आपल्याला शिकवतो काय करायचं कसं करावं हे त्यांनी शिकवलेलं असतं। आणि चौथे गुरु म्हणजे महाराज असतात। महाराज हा चौथे गुरु हे महत्त्वाचे असतात कारण की महाराज आपल्याला जीवनात काय करायचं आणि जीवन कसं चालायचं हे जीवन शिकवतात। आणि हेच गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण आलात, मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा देतो। ओम साईराम।